पहाटे झोपेतून लवकर उठलो आणि रीलचं मटेरियल घेऊन रस्त्याने निघालो. रस्त्यातल्या गाड्या आणि बोर्ड बघत बघत आम्ही पोहोचलो चंद्रेश्वरीच्या पायथ्याशी. जंगलात तुम्हाला भीती वाटेल पप्पा, काठी माझ्याकडे द्या म्हणून दादानी काठी हातात घेतली आणि काट्या कुट्यांचा रस्ता तुडवत डोंगरावर चढू लागला. दगड धोंडे पार करत करत आम्ही डोंगर चढलो. कपारीला धरून डोंगर चढायला मजा आली. सारंगला म्हटलं, माकड पाहतो का? तर त्यानं लगेच माझ्याकडे बघितलं. सूर्यानं पांघरलेली सोनेरी चादर आम्ही निहाळत होतो. प्रचंड सुंदर दिसणारं असं चांदोड बघितलं आणि पुढे निघालो. मंदिराच्या पायऱ्या चढून वरती आलो. चंद्रेश्वर महादेवाच्या गाभाऱ्यात बसलो आणि पूजा अर्चना केली. मंदिराच्या बाहेर निवांत बसलो. तिथली गुलाबी हवा, ती थंडी मनाला आल्हाददायक वाटत होती. बाहेर बसून चहाचा आस्वाद घेतला. परतीच्या प्रवासात पुन्हा पायऱ्या उतरून पायथ्याशी आलो तर बबडीच्या मागच्या पायाला चूक लागली होती. तिला दवाखान्यात घेऊन आलो. डॉक्टरनं ऑपरेशन करून चूक बाहेर काढली आणि टायरला आंघोळ घातली. सारंग म्हणे, पप्पा आता आपल्याला आंघोळ करावं लागल, लवकर घरी चला, नाही तर आई ओरडल. मग पटकन घरी